ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिक वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत बॉस सिक्युरिटी अँड सर्व्हिसेस मार्फत काम करणाऱ्या ट्रॅफिक कंट्रोलर कर्मचारी आणि महिला चालक मीना भगवान लांडगे यांनी मुख्य मालक महानगर परिवहन महामंडळ यांच्या सिटी लिंक कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सिटी लिंक अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती बॉस सिक्युरिटी अँड सर्व्हिसेस तर्फे महाराष्ट्र शासनाने 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू केलेल्या किमान वेतनाचा फरक अद्याप कामगारांना अदा करण्यात आला नाहीये। शिवाय कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे सक्तीने राजीनामे मागितले जात आहेत। पुन्हा कामावरती रुजू करण्यासाठी 25,000 डिपॉझिटच्या नावाखाली वसूल केले जात आहेत। त्याचबरोबर कामगारांकडून कोऱ्या बॉन्ड पेपरवरती देखील सह्या घेण्यात येत आहेत। सौ मीना लांडगे या नाशिक शहर बस सेवेमधील प्रथम आणि एकमेव महिला बस चालक आहेत। त्यांची कुठलीही चूक नसताना गेल्या 2 महिन्यांपासून ड्युटी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय झालाय आणि उपासमारीची वेळ आली आहे। हा सर्व प्रकार कामगारांवरती अन्यायकारक आहे। दरम्यान कामगारांवरती अशा प्रकारे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। या गोष्टीचा जाहीर विरोध म्हणून कामगारांनी मुख्य मालक अर्थात महापालिका आणि सिटी लिंक व्यवस्थापन यांच्या विरुद्ध नाशिकमधील सिटी लिंक कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाचे युनियन पदाधिकारी कॉम्रेड सीताराम ठोंबरे, कॉम्रेड तुकाराम सोंजे, कॉम्रेड संतोष काकडे, कॉम्रेड तानाजी अप्पा जायभावे तसेच कॉम्रेड राहुल गायकवाड नेतृत्व करतायत। समस्या सुटेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे। माझं नाव राहुल गायकवाड, मी नाशिक वर्कर्स युनियन C2 संलग्नता सदस्य पदाधिकारी आहे आणि त्यांच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली ट्रॅफिक कंट्रोलर आणि आपल्या मीना लांडगे लाईन चेकिंग आणि मीना लांडगे या पहिल्या नाशिक शहरातील सिटी बस मधील महिला चालक आहे। त्यांच्या प्रश्नावर आम्ही इथं बसलेलो आहोत। गेले 4 दिवस झाले धरणे आंदोलन करतो आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की TC कर्मचारी जे आहेत किंवा LC कर्मचारी आहे यांच्याकडून सक्तीने राजीनामे घेतले जात आहेत। महापालिकेमध्ये आमच्या अनेक युनियन आहेत, कामगार आहेत, त्यांचे दरवर्षी जरी कॉन्ट्रॅक्ट चेंज झाले किंवा तोच जरी असला तरी राजीनामा घेण्याची प्रथा ही नाहीये। राजीनामा घेणं हे एक अनलॉफुल प्रॅक्टिस आहे, हे बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे आणि तो प्रकार बंद झाला पाहिजे। दुसरं म्हणजे 25,000 रुपये डिपॉझिटच्या नावाखाली कंत्राटदाराकडून कामगारांकडून घेतले जात आहेत, घेतण्याचा आग्रह धरला जातोय आणि या गोष्टीच्या आम्ही विरुद्ध आहोत आणि त्याच्यासाठी टॅबचं कारण दिलंय। ते टॅब अवघे 5-6 हजाराचे आहे, त्याच्यासाठी 25,000चं डिपॉझिट घेतलं जात आहे। म्हणजे ही कुठेतरी कामगारांची बेकायदेशीरपणे केली जाणारी लूट आहे आणि ती बंद करण्यात यावी। त्याचबरोबर ते नव्याने जॉईन व्हायचं असेल, राजीनामा घेऊन नव्याने जॉईन व्हायचं असेल तर 25,000 भरायचे आणि कोऱ्या बॉन्ड पेपरवर सह्या घेणं हे पूर्णपणेच बेकायदेशीर असल्या कारणाने आम्ही त्या विरुद्ध धरणे आंदोलन केले आहे। दुसरी गोष्ट आहे की सौ मीना लांडगे या आमच्या मागे बसलेल्या आहेत। या एक प्रामाणिक अशा चालक आहेत, सगळ्या नाशिकला त्यांच्यावर गर्व आहे। अशा परिस्थितीमध्ये केवळ सूड भावनेतून त्यांची कुठलीही चूक नसताना एक कुठेतरी दिंडोरीला एक छोटासा म्हणजे अपघात झाला, दिंडोरीला एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या महिलेची कुठलीही चूक नव्हती चालकाची आणि अशा परिस्थितीमध्ये याची कल्पना व्यवस्थापनाला असून देखील त्यांनी त्यांचा ID बंद केला। 2 महिन्यापासून त्या जॉबवर नाहीये। तर त्याच्या मागे कारण दिलं जात आहे की त्यांच्यावर FIR झाली, FIR होण्याच्या अगोदरच त्यांची ड्युटी बंद करण्यात आली होती आणि अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची चूक नसताना जर FIR झालेली आहे तर प्रशासनाचं काम आहे आपल्या कर्मचाऱ्याची कुठेतरी बाजू घेणं आणि आमचं म्हणणं आहे की त्यांचं परत त्यांची ड्युटी सुरू झाली पाहिजे आणि त्या या धरण्याला बसलेल्या आहेत। आज प्रशासनाने चर्चेसाठी इतक्या 4 दिवस आम्हाला सहकार्य केलेलं नव्हतं, परंतु आज 4थ्या दिवशी आम्हाला व्यवस्थापनाने सिटी लिंक व्यवस्थापन चर्चेसाठी बोलवलं आहे। या चर्चेतून काही तोडगा निघाल्यास आम्ही पुढचं तुम्हाला कळवू। धन्यवाद। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।